हॅलो एव्हरीवन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी बनवत आहे हिरव्या मुगाचे आणि मिक्स डाळीचे डोसे. त्याच्यासाठी मी तांदूळ सगळ्या मिक्स डाळी घेतल्या आहेत आणि हिरवे मूग घेतले. ते 4-5 तास आधी मी भिजत ठेवले होते. त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये ते बारीक करून घेणार आहे सगळं. त्यामध्ये चण्याची डाळ थोडी, पांढरी उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ आणि हिरवे मूग असं आहे. नंतर मी ते मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घेतली, जसं आपण डोशासाठी बनवतो त्याचप्रमाणे. हे ना रात्री जेवणासाठी खूप म्हणजे ज्या लोकांना हलकं खायचं असेल ते हे खाऊ शकतात, म्हणजे बनवू शकतात किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकतात. त्यात मी थोडे पोहेसुद्धा भिजवून ठेवले होते, ते सुद्धा मी त्यात मिक्स केले, बारीक केले. आणि याला फर्मेंटेशनची गरज नाही आहे, म्हणजे तुम्ही रात्री वाटलं आणि लगेच केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत, त्यामुळे त्याला छान टेस्ट येते. छान त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार त्याच्यात पाणी घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. डोशाच्या बॅटरप्रमाणेच ते बनवायचं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्ट पण नाही. लागेल तसं त्यात मी पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे. आलं लसणाची पेस्टसुद्धा व्यवस्थित त्यात मिक्स झाली पाहिजे आणि गरजेनुसार, चवीनुसार त्यात मी मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. याला तुम्ही वाटून म्हणजे हवं तर वाटून तुम्ही सकाळी ते करू शकता नाश्त्याला, पण तसं त्याला काही एवढी फर्मेंटेशनची गरज नाही, आपण लगेचसुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर मी इथे चटणी बनवून घेणार आहे डोशांसाठी. त्यात लसूण, आलं, कोथिंबीर घातली आहे, मिरची घातली आहे आणि ओलं खोबरं घातलं आहे. ओलं खोबरं जर नसेल तर तुम्ही आपलं सुकं खोबरं असतं ते 2-3 तासासाठी थोडं पाण्यात भिजत घालायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते याच्यामध्ये वाटून घेऊ शकता. ओल्या खोबऱ्याचे मी व्यवस्थित बारीक काप केले, नाहीतर ते मिक्सरला प्रॉब्लेम येतो, म्हणून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. आणि नंतर 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. थोडं पाणी घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हवं असेल तर अजून पाणी घालायचं. यात तुम्ही डाळसुद्धा घालू शकतात, जी आपण चटणीमध्ये वापरतो ती डाळी असतात, त्या डाळीसुद्धा टाकू शकतात आपण. फुटाणाची डाळ म्हणतात त्याला. थोडंसं पाणी अजून घालायचं आहे, खूप सैलही नको आणि खूप घट्टही नको. त्यानंतर आपण चटणीला थोडा तडका देऊया, म्हणून मी एका छोट्या पॅनमध्ये तेल घातलं आहे आणि जिरं मोहरी घातलं आहे. थोडासा कढीपत्तासुद्धा घालायचा, हवा असल्यास घरी असेल तर कढीपत्ता, आणि 1 लाल मिरची घालायची, त्याच्याने टेस्ट छान येते चटणीला. नंतर मी डोशाचा तवा ठेवला आहे, त्याला मी थोडं ऑइलने ग्रीस करून घेतलं आहे. अशा प्रकारे ग्रीसिंग जर केलं ना तव्याला, तर तवा छान सेट होतो आणि मग व्यवस्थित त्याच्यावर डोसे होतात. पहिल्यांदा एखादा डोसा तरी खराब होतोच, म्हणजे माझा तरी होतो. तुम्ही म्हणजे तुम्हाला सवय असेल तर तुम्ही करू शकता डायरेक्टली, पण मी थोडं ग्रीसिंग करून घेते, म्हणजे तवा छान सेट होतो. अशा प्रकारे छान तो पसरवून घ्यायचा आहे. हा सेम आपल्या डोशासारखाच नॉर्मल जो आपला तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा डोसा असतो ना, त्याप्रमाणेच होतो, पण टेस्ट थोडी वेगळी लागते, पण छान लागते. हेल्दी असा आहे.
हिरवे मूग आपल्यासाठी खूप पौष्टिक आणि त्याच्यात खूप प्रोटीन्स असतात, म्हणून ते खूप हेल्दी आहे. छान दोघी साईडने त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याला लोणी लावू शकतात. लोणी जर असेल घरात तर लोणी, किंवा मग तूपसुद्धा तुम्ही याला लावू शकता. तुपाने सुद्धा छान टेस्ट येईल. त्यानंतर दोघी साईडने छान भाजल्यावर मी त्याला रोल करून घेतला आहे आणि प्लेटमध्ये सर्व केला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगाल कमेंटमध्ये, आणि आवडल्यास लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.